तर चला आपण आज बनवणार आहोत झणझणीत असं वांग्याचं कालवण। तर हे वांगे चिरून घेतलेले आहेत आणि हा मी मसाला काढलेला आहे। हवरी कारळा येतं, कांदा काळा भाजून घेतलेला आहे, खडा मसाला आहे, सर्व खोबरं लसूण आणि धणे हे आपल्याला आता सगळं मिक्सरच्या भांड्यात एकत्र करूनच बारीक वाटून घ्यायचे पाणी टाकून। हे पहा कढई ठेवलेली गॅसवरती आणि त्यात तेल पण टाकलेले आहे। जिरे मोहरी टाकायची, तेल तापलेलं आहे आपलं, दोन्ही एकत्रच मी घेतलं होतं, जिरे आणि मोहरी। जिरे मोहरी कडलं की त्याच्यात आपल्याला हे मसाले टाकायचे। हे पहा धना पावडर आहे, काळ्या मिरा पावडर, जिरा पावडर, हे माझं घरगुती मसाला आहे दोन्ही पण, आणि हिंग, हळद, हे सगळं असं व्यवस्थित परतलं का त्याच्यात हे वाटण केलेलं आहे ते टाकायचं। वांगे मी साईडला कट करून ठेवलेले होते मीठ भरून। पहा आपल्या मसाल्याला अगदी छान असं तेल सुटलेलं आहे, कारण मसाला परतला ना 2-3 मिनिटं चांगला। मग आता आपण याच्यात आहे ना हे वांगे येतं मी मीठ भरून घेतलं होतं, त्याच्यात धुवून स्वच्छ कट करून, कारण आतमध्ये वांग्याला चव लागते मीठ भरलेलं असल्यावर। मग हे अशी सगळी टाकून घ्यायची एक एक करून, ती त्याच्यात जरा 2 मिनिटं परतून घ्यायचे मसाल्यात, आणि नंतर पाणी टाकून शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर वरून टाकायचा। छान थोडे त्याच्यात परतून घेतले का आतपर्यंत मसाला जातो, आणि मीठ आपला आतमध्ये भरलेला असल्यामुळे ना मिठाची पण टेस्ट येते, त्याला चव आतून वांग्याला लागते, नाही तर मग ते वांग चवीला लागत नाही। अगदी छान 2 मिनिटं त्यात तडतडून द्यायचे वांगे, कारण वांग्याला पण अशी भाजल्यासारखी थोडीशी तरी तेलातली टेस्ट येते। आणि मला जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, मिडियमच भाजी करायची, त्याच्यामुळे मी मसाला पण जास्त नाही काढलेला। आता पाणी टाकून घेऊया त्याच्यात। आणि हा शेंगदाण्याचा कूट आहे, शिजून द्यायची चांगली 5-7 मिनिटं, म्हणजे वांगी चांगली शिजली जाते। पहा गॅस मी आता बंद केलाय, एकदम छान असं वांग पण शिजलेलं आहे आणि भाजीला आपल्या छान तरी आलेली आहे, आणि आपली ही काळ्या मसाल्यातली भाजी आहे, हवरी कारळ्याचं वांग भरून